आज आपण श्री स्वामी समर्थ महाराज आणि श्री शंकर महाराज यांची अनोखी अशी भेट हा प्रसंग बघणार आहोत। नेमकं त्यावेळेस काय झालं होतं। योगी पुरुष अशी ज्यांची ओळख ते शंकर महाराज त्यांच्या जिवंतपणीच आख्यायिका बनले होते। वैशाख शुक्ल अष्टमी तिथीला शंकर महाराजांनी देह ठेवला आणि ते अनंतात विलीन झाले। या वर्षी 5 मे 2025 रोजी वैशाख शुद्ध अष्टमी आहे। शंकर महाराज अवतारी पुरुष होते। शंकर महाराजांची मंदिरे मठ अनेक ठिकाणी आहेत। शंकर महाराज यांना मानणारा त्यांची भक्ती करणारा वर्गही फार मोठा आहे। श्री सद्गुरू शंकर महाराज यांचे नामस्मरण उपासना करणारे भाविक देश विदेशात असल्याचे सांगितले जाते। कठीण काळात शंकर महाराज पाठीशी उभे राहिल्याचे अनुभव अनेक जण सांगतात। शंकर महाराजांचा आवडता नंबर होता 13, कारण विचारले असता ते म्हणत सब कुछ तेरा कुछ नहीं मेरा। महाराज वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या नावांनी प्रसिद्ध आहेत। श्री शंकर महाराजांचा पारमार्थिक उपदेशही अगदी साधा असे। अनेकांना त्यांनी अनेक प्रकारे मार्गदर्शनही केलेले आहे। श्री शंकर महाराज म्हणजेच साक्षात दत्तगुरूंचा अवतार अशी ही प्रचलित लोकमान्यता असल्याचे सांगितले जाते। योगीराज श्री शंकर महाराज नेहमी भक्तांना सामोर बसवून सद्गुरूंचा महिमा सांगत असत। ते जेव्हा म्हणून अक्कलकोटला येतं तेव्हा आपल्या आईला मुलाने भेटावे अशा प्रेमाने साश्रू मनाने ते स्वामींचे समाधीचे दर्शन घेत तासनतास वटवृक्षांच्या छायेत राहत संपूर्ण रात्रभर जागरण करीत व रात्री गुरु शिष्यांच्या भेटी होत। श्री स्वामी समर्थ महाराज हे आमचे एकमेव गुरु आहेत। त्यांच्या स्थानावर आम्ही येऊन सुखावतो। अक्कलकोटला जमलेल्या आपल्या भक्तांना शंकर महाराज सांगत, माझे गुरु श्री स्वामी समर्थ यांना नित्य स्मरा ही माझी आज्ञा आहे। शंकर महाराज हे स्वामींना मालक असे संबोधत असत। प्रत्यक्ष शिव अवतार सद्गुरू श्री शंकर महाराज हे फार विलक्षण अवलिया होते। साक्षात राजाधिराज श्री स्वामी समर्थ महाराजांचे पूर्ण कृपांकित व त्यांचे परमप्रिय शिष्योत्तम असणारे श्री शंकर महाराज त्यांच्यासारखेच अखंड अवधूती मौजेमध्ये राहत असत। त्यांच्या लोकविलक्षण लीला वाचताना आश्चर्यालाही चमत्कार वाटावा अशी आपली परिस्थिती होऊन जाते। ते सद्गुरू श्री स्वामींना आई म्हणत असत। शंकर महाराज हे श्री दत्तगुरूंचा तिसरा अवतार मानले गेलेले श्री स्वामी समर्थ महाराज यांना गुरु मानत असत। स्वामी समर्थ आणि शंकर महाराज यांची भेट कशी झाली याबाबत काही कथा सांगितल्या जातात। शंकर महाराज हे स्वामींना मालक असे संबोधत असत। शंकर महाराज त्या स्पर्शाने अगदी भारावून गेले। लहानपणी शंकर महाराज फार खोडकर आणि खट्याळ होते। एक दिवस एका हरिणाच्या पिल्लाचा पाठलाग करत ते एका अरण्यात पोहोचले। त्या घोर अरण्यात त्यांना एक शंकराचे जीर्ण देऊळ दिसले। ते हरणाचे पिल्लू त्या देवळात आश्रयाला लपले। त्या पिल्लाला बाण मारणार एवढ्यात शंकर महाराजांसमोर एक दिगंबर साधू आले। त्याने त्या हरणाच्या पिल्लाला उचलून आपल्या कुशीत घेतले आणि महाराजांना म्हणाले की कशाला मारतोस रे याला, काय बिघडवलं याने तुझं। काही वेळाने त्या दिगंबर साधूने महाराजांच्या मस्तकावर हात ठेवला। ही त्यांची प्रथम स्पर्श शिक्षा। शंकर महाराज त्या स्पर्शाने अगदी भारावून गेले। तो दिगंबर साधू म्हणजे अक्कलकोट स्वामी महाराज असे म्हणतात। आपला वारसा लाडक्या शिष्याकडे देऊन स्वामी समर्थ निजानंदी निमग्न झाले। उठल्यापासून शंकर महाराजांना उदासीन वाटत होते। साधनेत मन लागेना। ज्ञानेश्वरी वाचायला घेतली पण अर्थ लागत नव्हता। स्वामींची सारखी आठवण यायला लागली। अनामिक हुरहुर लागायला लागली। असे का होत आहे ते कळतच नव्हते। स्वामींच्या भेटीसाठी जीव अगदी कासावीस होत होता। शेवटी स्वामींनाच आवाहन करून विचारले की स्वामी आज काय होत आहे, मला कळत नाहीये, माझे काही चुकले का। नाही बेटा, हे शब्द कानावर ऐकायला आल्यावरती शंकर महाराजांनी पाहिले की एका वटवृक्षाखाली स्वामी पद्मासनात बसले होते। मुखावर कोटी सूर्याचं तेज होतं। नजर नेहमीसारखी करडी नव्हती, त्यात आईचं प्रेम झिरपत होतं। शंकर महाराज आनंदाने पुढे गेले आणि स्वामींना नमस्कार करू लागले। स्वामींनी शंकर महाराजांकडे पाहिले आणि एक लखलखणारी ज्योत स्वामींच्या डोळ्यातून बाहेर आली आणि शंकर महाराजांच्या हृदयात स्थिर झाली। शंकर महाराजांना समजले की देहाचे सगुण सरले, देहाचे अनुबंधन तुटले। शंकर महाराज कळवळून ओरडले की स्वामी मला पोरके करून असे कसे जाऊ शकता। शंकर महाराजांनी डोळे पुसले आणि हळूहळू स्वतःला सावरले। आपला वारसा लाडक्या शिष्याकडे देऊन स्वामी निजानंदी निमग्न झाले अशी पण एक कथा सांगितली जाते। रामकृष्ण हरी।